ह्या राज्याचे गृहमंत्री म्हणजे माझ्यावर भारतीय जनता पक्ष प्रचंड नाराज असतं, कारण का मी देवेंद्रजींच्याबद्दल अनेक वेळा गृहमंत्री म्हणून, वैयक्तिक माझी काही त्यांच्याबद्दल कंप्लेंट नाही, पण गृहमंत्री म्हणून डेटा म्हणून जेव्हा मी काही मागण्या करते तेव्हा भारतीय जनता पक्ष माझ्यावर फार नाराज असतो. पण मी हे माझ्यासाठी करत नाही, मी न्याय मागते. माझ्या देवेंद्रजींकडून फार अपेक्षा होत्या, कारण मला असं वाटत होतं की एक युवा नेतृत्व जरी विरोधी पक्षात असले तरी देवेंद्रजींकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या. अरे विरोधक असला तरी काय झालं, तो दिलदार असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे 5 वर्ष जी व्यक्ती महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केलं, मला असं वाटलं होतं की ते चांगलं काम काहीतरी करून दाखवतील. पण ते गृहमंत्री झाल्यापासून तुम्हाला आठवत असेल पहिल्या 5 वर्षामध्ये सगळ्यात जास्त क्राईम हा नागपूरमध्ये होता. आणि तुम्हीच सगळ्या चॅनल्सवर म्हणायचा की नागपूर इज द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हे सगळेच म्हणतात. ह्या त्यांच्या टर्ममध्ये क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आता पुणे झालं, जे शिक्षणाचं माहेरघर म्हणून महाराष्ट्राची मध्ये पुण्याची देशात एक वेगळी ओळख होती. आज सगळ्यात जास्त क्राईम, हे मला खूप म्हणजे दुःख होतं, वेदना होतात हे म्हणताना, पण पुण्यामधला क्राईम इतका वाढलेला आहे. आणि ह्याला जबाबदार कोण आहे? अर्थातच या राज्याचे गृहमंत्री. कालही जेव्हा ही बदलापूरची घटना झाली, गृहमंत्री कुठे होते? दिल्लीला होते. कारण का हे राज्य हे दिल्लीवरनं चालतं. आता मंत्रालयातून चालतच नाही, सगळे महाराष्ट्राचे निर्णय हे दिल्लीवरनं होतात. आणि मिनिस्टर ऑफ स्टेट हे नाहीच आहेत गृह मंत्रालयात. त्याच्यामुळे गृहमंत्री जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा इथे डिपार्टमेंट चालवायला कोणच नसतं. तुम्ही बघा, तुमच्याच चॅनल्सवर मी अनेक वेळा स्टेटमेंट्स बघते, तेव्हा देवेंद्रजी हे दिल्लीतून स्टेटमेंट देतात. त्या दिवशी मुख्यमंत्री पहिल्यांदा टीव्हीवर आले. सकाळी घटना झाल्यावर मला पहिला फोन आला. त्याच्यानंतर नंतर मला वाटतं उद्धवजी बोलले किंवा मुख्यमंत्र्यांचंही स्टेटमेंट लगेच आलं, सकाळीच आलं. पण उद्धवजी आपलं देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत या राज्याचे, त्यांचं स्टेटमेंट 1.5 का 2 नंतर आलं. त्याच्यामुळे हे सगळं कुणाच्या डिपार्टमेंटमध्ये आहे? हे गृहमंत्रीचं डिपार्टमेंट आहे. महाविकास आघाडी घटना वाढतात ताई, पण देवेंद्र फडणवीस म्हणतायत की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सगळ्यात जास्त महिला अत्याचार घडले आहेत आणि त्याच्या घटना त्या काळात घडल्या. माझं म्हणणं आहे, एक जरी तर ती वाईटच कुणाच्याही काळात. हा काही डेटा नाही आहे की तुमच्या काळात झालं आणि माझ्या काळात झालं. हे वाईटच आहे जे होतंय ते. पण त्याच्यावर हे जे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, यांच्याकडे ईडी कशी जोरात चालते? इन्कम टॅक्स सीबीआय, घरं फोडा, पक्ष फोडा, चिन्ह न्या, अशा वेळेस यंत्रणा कशी चालते यांची? पटापटापटा. त्यांना पाहिजे तेव्हा शपथविधी होतात, तेव्हा पाहिजे तेव्हा ज्याच्या हक्काचा पक्ष तो काढून घेऊ शकतात, चिन्ह काढून घेऊ शकतात, पक्ष ज्यांनी स्थापन केला ते काढून घेऊ शकतात. त्याची यंत्रणा सगळी चालते. पण जेव्हा महिलांची सुरक्षिततेचा विषय येतो तेव्हा तू मेमे करत बसतात. देवेंद्रजी तुमसे ये उम्मीद, आपसे ये उम्मीद. उद्धव ठाकरेंनी आज दुपारी प्रेसमध्ये असं सांगितलं की मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही तात्काळ 2 वर्षाच्या आत त्या आरोपीला फाशी देतो. आपले उद्धव ठाकरे म्हणाले की खरंच याचे एसआयटी चौकशी व्हावी, कुणाला फाशी दिली की दाखव. मला असं वाटतं, जर 2 महिन्याच्या आत जर माननीय मुख्यमंत्री म्हणतात की हे झालं असेल तर मी त्यांचं स्वागत करते आणि त्यांनी आम्हाला माहिती द्यावी. आम्ही येऊन जाहीर त्यांचा सत्कार करू. 2 महिने. आपण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीचा चेहरा ठरावा अशी सातत्याने मागणी होती. आज देखील चर्चा झाली या संदर्भात. कुठे? उभटा गटामध्ये 4 भिंती आड मुख्यमंत्रीचा चेहरा ठरावा अशी देखील सातत्याने चर्चा केली. उद्धव ठाकरे असं म्हणतात की 4 भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरावा, नाहीतर जसं महायुतीचं झालं तसं आगामी काळात होऊ शकतं अशी भीती त्यांनी व्यक्त केली. नाही, ते षण्मुखानंद हॉलला जेव्हा महाविकास आघाडीचा मेळावा होता त्याच्यात त्यांनी अतिशय मोठ्या मनाने त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि खूप स्पष्ट त्यांनी सिग्नल महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांना त्या दिवशी दिला, कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला. अर्थातच उद्धवजींची जी इच्छा असेल त्याची चर्चा ही महाविकास आघाडीच्या मीटिंगमध्ये नक्कीच होईल. कालच एक मीटिंग झाली आहे, मी नव्हते त्या मीटिंगला. जयंतराव आणि देशमुख साहेब गेले होते आणि संजय राऊत वगैरे सगळे होते. माझा विश्वास आहे की त्या चर्चेत काहीतरी झालं असेल.